हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वप्रथम तुम्ही ॲडव्होकेट झाल्याबद्दल, एका नोबेल प्रोफेशनचे तुम्ही पार्ट झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मी मागचा जो व्हिडिओ बनवला होता तो एनरोलमेंट प्रोसिजरबद्दल बनवला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की लवकरच मी ऑल इंडिया बार एक्झामिनेशन म्हणजेच AIB बद्दल माहिती देणारा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. तर आज मी या व्हिडिओद्वारे AIB म्हणजेच ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ही जी परीक्षा आहे या परीक्षेबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करणार आहोत ते बघूयात. तर आज आपण पेपर पॅटर्न, त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सिलेबस, तयारी कशा पद्धतीची करायची, फीस, त्याला काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत आणि ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो या आणि इतर अनेक ॲस्पेक्ट्सबाबत आपण आज या व्हिडिओमधून डिस्कशन करणार आहोत, माहिती घेणार आहोत. चला तर बघूयात की नेमकी ही परीक्षा कशा स्वरूपाची असते. तर 2010 सालापासून देशातल्या सर्व वकिलांसाठी ही ऑल इंडिया बार एक्झामिनेशन बार काउन्सिल ऑफ इंडियाने लागू केलेली आहे. जी फ्रेश लॉ ग्रॅज्युएट्स होतील त्यांना ही एक्झाम देणं बंधनकारक आहे. तर बार काउन्सिल ऑफ इंडियातर्फे ही जी एक्झाम आहे ती दरवर्षी आयोजित केली जाते. वर्षातून 2 वेळेस ही परीक्षा कंडक्ट केली जाते. त्यानंतर ही परीक्षा पास झाल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस इश्यू केलं जातं, जे की प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर या परीक्षेचं एम जर बघायचं आपण झालं तर टू ॲसेस वेदर अ लॉ ग्रॅज्युएट हॅज द रिक्वायर्ड नॉलेज टू प्रॅक्टिस लॉ. एका लॉ ग्रॅज्युएटला, एखाद्या ॲडव्होकेटला सफिशियंट नॉलेज आहे का प्रॅक्टिस करण्यासाठीचं भारतातल्या कोर्टांमध्ये, हे एक बेसिक नॉलेज चेक करण्यासाठी ही एक्झाम घेतली जाते. ही एक्झाम घेण्याचा हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्ट आहे. 2010 सालापासून ही परीक्षा सुरू झालेली आहे. तर याच्यातले महत्त्वाचे स्टेजेस आहेत की आधी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, पेमेंट करावं लागतं रजिस्ट्रेशन फीसचं. त्यानंतर ऑल इंडिया बार एक्झामिनेशनचं ॲडमिट कार्ड अवेलेबल होतं. त्यानंतर एक्झाम होते. एक्झाम झाल्यानंतर ॲन्सर की रिलीज होते. एक कट ऑफ डिक्लेअर केला जातो आणि त्या कट ऑफच्या वर जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही पास म्हणून डिक्लेअर केले जातात. तर या परीक्षेबद्दल च्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल आता आपण माहिती घेऊया. पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की ही मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया, भारताचा तो नागरिक असावा. नो एज लिमिट, कोणताही लॉ ग्रॅज्युएट या परीक्षेसाठी केव्हाही अपिअर होऊ शकतो, कुठल्याही प्रकारचं वयाची मर्यादा नाही आहे. त्यानंतर अटेम्प्टची देखील मर्यादा नाही आहे. पास होईपर्यंत लॉ ग्रॅज्युएट तो कितीही वेळा ही AIB देऊ शकतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं यासाठी एलिजिबिलिटी लागते की स्टेट बार काउन्सिलकडून एनरोलमेंट सर्टिफिकेट त्या ॲडव्होकेटनी, त्या कॅन्डिडेटनी घेतलेलं असावं. म्हणजेच तो ॲज अन ॲडव्होकेट म्हणून संबंधित बार जे काउन्सिल आहे त्याच्या राज्याचं, स्टेटचं, तिथे त्या कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन किंवा एनरोलमेंट झालेलं असावं. एनरोलमेंटच्या डेटपासून 2 वर्षाच्या आतमध्ये AIB पास करणं गरजेचं आहे. मग काही जणांना आता असा प्रश्न पडला असेल की मग पुढं आम्हाला ते देता येणार नाही का? तर AIB देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाही आहे किंवा अटेम्प्टची मर्यादा नाही. अनलिमिटेड वेळा ती तुम्ही पास होईपर्यंत देऊ शकतात. मग हे 2 वर्षाचा क्रायटेरिया काय आहे? तर एनरोलमेंटपासून जर तुम्ही 2 वर्षामध्ये ही AIB एक्झाम क्लिअर केली नाही तर तुम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही, कुठल्याही कोर्टामध्ये अपिअर होता येत नाही. किती दिवसापर्यंत? जोपर्यंत तुम्ही ही एक्झाम पास करत नाही, क्लिअर करत नाही तोपर्यंत. त्यामुळं
2 वर्षानंतर ही परीक्षाच देता येत नाही किंवा 2 वर्षानंतर प्रॅक्टिसच इनरोलमेंटच कॅन्सल होऊन जाते, परत इनरोलमेंट करावी लागते. या सगळ्या अफवा आहेत. कृपया या अफवांवर किंवा या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. कुठल्याही प्रकारचं इनरोलमेंट कॅन्सल होत नाही, परंतु एक प्रकारे ते सस्पेंड होतं असं आपल्याला म्हणता येईल एका दुसऱ्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर. कारण प्रॅक्टिस करता येत नाही 2 वर्षाच्या आतमध्ये जर आपण AIB क्लिअर केली नाही तर. आणि वर्षातून 2 वेळा एक्झाम होते. 2 वर्षांचा जर त्यांनी पिरियड दिला असेल आपल्याला तर 4 वेळेला आपल्याला एक संधी मिळते. तर त्यामध्ये नक्कीच कुणी पास न होण्यापासून कोणी शिल्लक राहणार नाही. सगळेच जण जवळपास पास होतील. त्यानंतर एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीचा असतो तर ते बघूया. तर याची जी एक्झाम आहे ती ऑफलाईन होते. 11 प्रकारच्या भाषेमध्ये ही आपल्याला परीक्षा देता येते. म्हणजे आपण मराठी असू तर आपल्या मराठीमध्ये, कोणी इंग्लिश कम्फर्टेबल असेल इंग्लिशमध्ये, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा 11 प्रकारच्या भाषा आहेत. या 11 प्रकारच्या लँग्वेजमधून ही आपल्याला एक्झाम देता येऊ शकते. परीक्षा ही 3 तास 30 मिनिटांचा वेळ असतो या परीक्षेसाठी. ड्युरेशन जे आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम असते. एक क्वेश्चन दिलेला असतो, त्याला 4 पर्याय दिलेले असतात. आणि प्लस पॉईंट असा म्हणजे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी नाही आहे. त्यानंतर टोटल जे क्वेश्चन्स आहेत ते 100 क्वेश्चनची ही एक्झाम होते. 100 MCQ विचारले जातात आणि प्रत्येक MCQला, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. असं म्हणून ही जी एक्झाम आहे ती 100 मार्काची होते. आता पासिंगसाठी किती मार्क्स आवश्यक आहेत तर जनरल किंवा OBCसाठी 40% आणि ST आणि SCसाठी 35% मार्क्स घेणं आवश्यक आहे पासिंगसाठी. त्यानंतर आधी ही जी एक्झाम होती ती ओपन बुक होती. सगळ्या प्रकारचं स्टडी मटेरियल एक्झाम हॉलमध्ये कॅन्डिडेटला नेता यायचं. परंतु रिसेंटली एक्झाम पॅटर्न बदललेला आहे. आता बुक्स, हँड रिटन नोट्स इत्यादी कुठल्याही गोष्टी एक्झामच्या हॉलमध्ये घेऊन जाता येत नाही स्टुडंटला, कॅन्डिडेटला. परंतु बेअर ॲक्ट जे आहेत त्या ॲक्टचे ते बेअर ॲक्ट वापरण्याची परवानगी आहे. बेअर ॲक्ट सोबत घेऊन जाता येतात एक्झाम हॉलमध्ये आणि ते यूज करता येतात. आता प्रश्न पडतो की बऱ्याचशा कॅन्डिडेटला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना की हे जे बेअर ॲक्ट आहेत ते कुठून घ्यायचे आणि कोणत्या पब्लिकेशनचे वापरायचे. तर जनरली पॉप्युलर म्हटलं तर प्रोफेशनल्स बेअर ॲक्ट, जे येलो कलरचं बुक आहे ते सगळीकडं यूज केलं जातं. अदरवाईज कुठल्याही तुम्ही दुसऱ्या पब्लिकेशनचं बेअर ॲक्ट वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण प्रोफेशनलचं हे स्टँडर्ड आहे. त्यानंतर तुम्ही रिसेंट बेअर ॲक्ट वापरायचं आहे आणि तुमच्या जवळचं जे लॉ बुक हाऊस आहे तिथे तुम्हाला हा बेअर ॲक्ट इथे मिळतील. आणि रिसेंट बेअर ॲक्ट यासाठी की सगळ्या रिसेंट अमेंडमेंट्स ज्या आहेत कायद्यामधल्या त्या तुम्हाला रिसेंट बेअर ॲक्टमध्येच बघायला मिळतील. त्यामुळं जेवढं रिसेंट बेअर ॲक्ट तुम्हाला वापरता येईल तेवढं तुम्ही वापरणं सोयीचं होईल. त्यानंतर आपण आता बघूयात की नेमका सिलेबस काय आहे या एक्झामिनेशनसाठीचा. तर नुकतीच AIB 16ची जी एक्झाम आहे ती होणार आहे. तर या एक्झामिनेशनसाठी 19 प्रकारचे जे ॲक्ट आहेत तो सिलेबसला आहेत आणि प्रत्येक ॲक्टमधून नेमके किती क्वेश्चन्स एक्झामिनेशनला येतील त्याचं वेटेज दिलेलं आहे. हा जो सिलेबस आहे तो तुम्ही ऑल इंडिया बार एक्झामिनेशनची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता, तो डाउनलोड करून घेऊ शकता. तर 19 जे ॲक्ट आहेत, 19चे जे टॉपिक आहेत या आता आपण यामध्ये बघूयात की प्रत्येक टॉपिकवर साधारणतः किती वेटेज दिलेलं आहे प्रत्येक टॉपिकला, त्यानुसार आपल्याला स्टडी करायला सोयीचं होईल. तर फर्स्ट ॲक्ट आहे किंवा फर्स्ट टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ. कॉन्स्टिट्यूशनल लॉमधून 10 क्वेश्चन्स येतात. त्यानंतर इंडियन पिनल कोड 8 क्वेश्चन विचारले जातात. क्रिमिनल प्रोसिजर कोड 10 क्वेश्चन विचारले जातात. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 10 क्वेश्चन विचारले जातात. एव्हिडन्स ॲक्ट 8 क्वेश्चन विचारले जातात. अल्टरनेट डिस्प्यूट रिट्रेसल इन्क्लुडिंग आर्बिट्रेशन ॲक्ट
या टॉपिकमधून 4 क्वेश्चन विचारले जातात. फॅमिली लॉ 8 क्वेश्चन विचारले जातात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या टॉपिकवर 4 क्वेश्चन विचारले जातात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉवर 3 क्वेश्चन विचारले जातात. प्रोफेशनल इथिक्स अँड केसेस ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्ट अंडर BCI रूल्स यावर 4 क्वेश्चन विचारले जातात. कंपनी लॉ यावर 2 क्वेश्चन विचारले जातात. एन्व्हायरमेंटल लॉवर 2 क्वेश्चन विचारले जातात. सायबर लॉवर 2 क्वेश्चन विचारले जातात. लेबर अँड इंडस्ट्रियल लॉवर 4 क्वेश्चन विचारले जातात. लॉ ऑफ टॉर्ट इन्क्लुडिंग मोटर व्हेकल ॲक्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉवर 5 क्वेश्चन विचारले जातात. लॉ रिलेटेड टू टॅक्सेशन 4 क्वेश्चन्स. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, स्पेसिफिक रिलीफ, प्रॉपर्टी लॉज अँड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट यावर एकत्रित 8 क्वेश्चन विचारले जातात. लँड ॲक्विजिशन ॲक्टवर 2 क्वेश्चन विचारले जातात आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉवर 2 क्वेश्चन विचारले जातात. अशी म्हणून 100 क्वेश्चनची ही एक्झाम होते. 19 ॲक्ट आहेत. डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो तुम्हाला AIB ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या वेबसाईटवर तुम्हाला तो पाहायला मिळेल आणि तुम्ही तो डाउनलोड देखील करून घेऊ शकता. आणि ज्युडिशियल सर्व्हिस ॲस्पारंट हा जो टेलिग्राम ग्रुप आहे, या ग्रुपची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली तो जो टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करू शकता. त्यामध्ये मी सगळे AIB बद्दलचे PDF आणि जे महत्त्वाची माहिती आहे ती शेअर केलेली आहे. तर पुढे आपण आता बघूयात की नेमकं या परीक्षेची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. तर मी याआधी सांगितल्याप्रमाणे सर्व जे ॲक्ट आहेत, जे 19 ॲक्ट आहेत, या सगळ्यांचेच बेअर ॲक्ट तुम्ही विकत घ्यायचे आहेत. तुमच्याकडे असतील तर ऑलरेडी नो प्रॉब्लेम. ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी रिसेंट बेअर ॲक्ट परचेस करायचे आहेत. आणि हे जे आपण आता बघितलं की कोणत्या ॲक्टवर किती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, तर याचा एक तुम्ही ॲनालिसिस करायचा आहे आणि ज्या ॲक्टवर जास्त क्वेश्चन विचारले गेले त्याचा तुम्ही जास्त अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एक बेसिक नॉलेज हे एक्झाम तुमचं टेस्ट करणार आहे. त्यामुळं तुम्हाला बेअर ॲक्ट वाचणंच मस्ट आहे, फर्स्ट सेक्शन टू लास्ट सेक्शन. आणि एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातील त्याचे ॲटलिस्ट तुम्हाला एवढं नॉलेज तर असलं पाहिजे की नेमकं त्याचं उत्तर जे आहे ते कुठल्या सेक्शनमध्ये मिळेल किंवा कुठल्या ॲक्टबद्दलचा जो तो क्वेश्चन आहे एवढं तुम्हाला ॲटलिस्ट एवढं बेसिक नॉलेज तरी तुम्हाला पाहिजे. कुठल्या ॲक्टमधला तो क्वेश्चन आहे किंवा कुठल्या सेक्शनमध्ये त्याचा ॲन्सर सापडेल. त्यामुळं सर्व जो बेअर ॲक्ट आहे तो तुम्ही वाचणं आवश्यक आहे केअरफुली विथ इल्युस्ट्रेशन्स. त्यानंतर जानेवारी 2021मध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत ते डायरेक्टली बेअर ॲक्टमधूनच विचारले गेलेले आहेत. त्यानंतर एक्झामला जाताना तुम्ही सर्व जे 19 ॲक्ट आहेत त्याचे बेअर ॲक्ट तुम्हाला सोबत घेऊन जाणं अलाउड आहे. तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. इतर कुठल्याही नोट्स किंवा टेक्स्टबुक्स तुम्हाला घेऊन जाण्याची परवानगी नाही आहे. यानंतर आपण बघूयात की नेमकं कशा प्रकारचे क्वेश्चन या AIBमध्ये विचारले जातात. तर या एक्झाममध्ये प्रत्येक कायद्यावरचे क्वेश्चन्स तर विचारले जातात, परंतु लँडमार्क जजमेंट्स विचारले जातात सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे. आणि त्यामध्ये काय हेल्ड केलं याचे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर काही इल्युस्ट्रेशन दिलं जातं, त्यावरून ऑफेन्स फाइंड आउट करायला सांगितलेला असतो. आपण एक उदाहरणासाठी 2021ला AIB 15 जी एक्झाम झाली, AIB 15 या एक्झामचे काही क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण एक फॅक्टरीज ॲक्टचा एक क्वेश्चन बघणार आहोत. अकॉर्डिंग टू फॅक्टरीज ॲक्ट असा क्वेश्चन आहे. त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. चाइल्ड मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 15th year ऑफ एज. सेकंड ऑप्शन आहे चाइल्ड मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 14th year ऑफ एज. थर्ड ऑप्शन आहे चाइल्ड मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज एलिजिबिलिटी
इयर ऑफ एज. आणि डी जे आहे ऑप्शन ते चाइल्ड मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 16th इयर ऑफ एज. असे 4 ऑप्शन्स आहेत. तर याचं जे करेक्ट जे ऑप्शन आहे ते ए आहे. आपण सेट जो आहे तो ए सेट आहे. यामध्ये 4 सेट असतात क्वेश्चनचे, ए सेट, बी सेट, सी सेट आणि डी सेट. तर तुम्हाला समजा ए सेट आला असेल, तुमच्या मागच्या स्टुडंटला बी सेट असेल, त्याच्या मागच्या स्टुडंटला सी असेल आणि त्याच्या मागच्या स्टुडंटला डी असेल. त्यामुळं सगळ्यांचे सेम सेट नसतील, कारण क्वेश्चन मागे पुढे केलेले असतात प्रत्येक सेटमध्ये. तर थर्ड जो आपण क्वेश्चन आता बघितला, थर्डचं जे ॲन्सर आहे ते ए ॲन्सर आहे. आणि ए ॲन्सर मीन्स चाइल्ड मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 15th इयर ऑफ एज. यानंतर आपण अजून एक सॅम्पल क्वेश्चन बघणार आहोत. EIB 15मध्ये जो विचारला गेला आहे, क्वेश्चन नंबर 9. सेक्शन 265A to 265L of chapter 21 of the Criminal Procedure Code deals with the concept of 265A to 265L of CRPC. तर 4 ऑप्शन्स आहेत. अनलॉफुल असेंब्ली, अरेस्ट विदाउट वॉरंट, सर्च अँड सीझर्स आणि प्ली बार्गेनिंग. तर याचं जे करेक्ट जे ॲन्सर आहे ते 9व्या क्वेश्चनचं डी आहे. डी म्हणजेच प्ली बार्गेनिंग. त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे. अजून एक आपण एक सॅम्पल बघूयात. सेक्शन 14A इन्सर्टेड बाय द स्पेसिफिक रिलीफ अमेंडमेंट ॲक्ट 2018 रिलेट्स टू. 4 ऑप्शन दिलेले आहेत. पॉवर ऑफ द कोर्ट्स टू एंगेज एक्सपर्ट्स, सेकंड आहे ऑप्शन इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्पेशल कोर्ट, थर्ड ऑप्शन आहे एक्सपिडिशियस डिस्पोजल ऑफ केस आणि चौथं ऑप्शन आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स विथ रिगार्ड टू कॉन्ट्रॅक्ट्स. तर या क्वेश्चन नंबर 13चं करेक्ट जे ॲन्सर आहे ते ए आहे, म्हणजेच पॉवर ऑफ द कोर्ट टू एंगेज एक्सपर्ट्स. आता मी थोड्या वेळी सांगितलं की रिसेंट तुम्ही बेअर ॲक्ट वापरणं आवश्यक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2018च्या नंतरचे जे बेअर ॲक्ट आहेत स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे, त्यामध्ये त्याचं प्रॉपर उत्तर सापडेल. कारण 2018ला एक मोठी अमेंडमेंट झाली स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये. त्यामुळे रिसेंट बेअर ॲक्ट तुम्ही वापरणं कधीही फायद्याचे कधीही हिताचं ठरेल. त्यानंतर अजून आपण क्वेश्चन बघूयात की पार्लिमेंट कॉन्स्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे हा, लक्षात आला पाहिजे आपल्याला. पार्लिमेंट मे बाय लॉ इस्टॅब्लिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अंडर डॅश डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आर्टिकल 323B, आर्टिकल 323A, थर्ड ऑप्शन आहे आर्टिकल 233 आणि फोर्थ ऑप्शन आहे आर्टिकल 323. तर असे 4 ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे नेमकं हा क्वेश्चन जो विचारला आहे तो कॉन्स्टिट्यूशनमधला आहे का, फॅक्टरीज ॲक्टमधला आहे का, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधला आहे. तर तुम्हाला एवढं बेसिक नॉलेज तरी ॲटलिस्ट पाहिजे की नेमकं कोणत्या विषयाचं तुम्हाला बेअर ॲक्ट उघडून ते उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. इतपत देखील तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही चांगला या सगळ्या जे ॲक्ट आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. जरीही बेअर ॲक्टमधून पाहून लिहिता येणारी एक्झाम जरी असली तरी तुमचा शोधण्यामध्ये वेळ जाणार आहे. त्यामुळं तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल, तुम्हाला माहीत असतील की नेमकं कोणता क्वेश्चन कोणत्या ॲक्टमधला आहे, ॲटलिस्ट तुम्हाला शोधायला सोपं जाईल, तुम्ही त्याचं जे ॲन्सर आहे ते लवकर देऊ शकाल. तर 14वा क्वेश्चन आहे हा आणि 14व्या क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ते बी आहे. बी म्हणजेच आर्टिकल 323A, पार्लिमेंट मे बाय लॉ इस्टॅब्लिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अंडर 323A ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर आपण बघूयात की अजून एक क्वेश्चन बघूयात. सो मच ऑफ सच इन्फॉर्मेशन वेदर इट अमाउंट्स टू अ कन्फेशन ऑर नॉट ॲज रिलेट्स distinctly to the fact thereby discovered by the police may be proved under. 4 ऑप्शन्स आहेत. सेक्शन 25 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट, 26 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट, 27 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट आणि 29 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट. म्हणजेच ऑप्शन्स पाहून आपल्याला प्रायमा फेसी लक्षात येतं आहे की हे एव्हिडन्स ॲक्टचा क्वेश्चन आहे. जरी तुम्ही बेअर ॲक्ट वाचायचं तुमचं थोडंसं कमी वाचून झालं असेल तरी मग तुम्ही आता
हे जे 4 सेक्शन पण दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणता ॲक्ट आहे आणि कुठल्या सेक्शनमध्ये तुम्हाला शोधायचं आहे. तर 25, 26, 27 आणि 29 हे तुम्हाला चारही जे सेक्शन आहेत ते अभ्यास जर नसेल झाला तर शोधायचं काम पडेल. अभ्यास झाला असेल तुम्ही डायरेक्टली उत्तर देऊ शकाल. तर हा तुमचा वेळ वाचणार आहे, तुमचा जर अभ्यास चांगला झालेला असला तर. तर बघूयात आपण की 25 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर काय आहे. तर 25 नंबरचा क्वेश्चनचा ॲन्सर आहे, प्रॉपर ॲन्सर आहे सी. सी म्हणजे सेक्शन 27 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट. तर हे काही आपण सॅम्पल जे क्वेश्चन्स बघितले. यानंतर आपण बघूयात की एक अजून महत्त्वाचं आपण बघायचं आहे की तुम्ही या परीक्षेमध्ये खूप जास्त जरी मार्क्स स्कोर केले 80 किंवा 90, तरी तुमचा जो रिझल्ट आहे तो पास म्हणूनच येणार आहे. त्यामुळं ॲटलिस्ट तुम्ही पासिंग पुरता अभ्यास करणं गरजेचं आहे. जास्त केला तर त्याचं काही नुकसान होणार नाही आहे. परंतु त्या मार्कांचं असं वेगळं काही तुम्हाला सर्टिफिकेट किंवा वेगळं काही तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही पासच होणार आहात. मिनिमम मार्क घेतले काय आणि 95 जरी घेतले तुम्ही पासच डिक्लेअर तुम्हाला केलं जाणार आहे. त्यानंतर रिसेंटली जी AIB जी होणार आहे त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते 1-2 दिवसापूर्वीच त्याचं रजिस्ट्रेशन क्लोज झालेलं आहे. 25 सप्टेंबरला त्याचं रजिस्ट्रेशन क्लोज झालेलं आहे. ज्यांनी या एक्झामचं रजिस्ट्रेशनला अप्लाय केलेलं आहे त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करायची, कारण 31 ऑक्टोबरला त्यांची एक्झाम आहे. AIB 16 जी आहे ती 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर अजून एक बघूयात आपण की हे जे सगळे रिलेव्हंट इन्स्ट्रक्शन वगैरे जे आहेत ते तुम्हाला त्याबद्दल अजून डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, मी सगळी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तर या व्हिडिओमधून कव्हर केलेलीच आहे. परंतु या व्यतिरिक्त पण अजून काही तुम्हाला चेक करायचं असेल, रिव्हेरीफाय करायचं असेल किंवा अपडेटेड इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा नवीन AIB केव्हा येणार आहे किंवा त्याचं काय महत्त्वाच्या डेट्स आहेत, याबद्दलचे सगळी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन या .com या वेबसाईटवर तुम्हाला वाचायला मिळेल, पाहायला मिळेल. त्यामुळं रेग्युलरली तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करणं आवश्यक आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सिलेबस, सगळ्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स, सगळी जी प्रोसिजर आहे, कसं अप्लाय करायचं या सगळ्याबाबत माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर अजून आपण बघूयात की नेमकं या एक्झामसाठी डॉक्युमेंट्स जे आहेत ते नेमके काय काय लागतात. तर यासाठी आपण हाऊ टू अप्लाय नावाचं जे PDF आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या वेबसाईटवर जाऊन. तर या एक्झामला अप्लाय करण्यासाठी महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते म्हणजे ॲडव्होकेट ID कार्ड या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजेच तुमचं इनरोलमेंट मस्ट आहे तुम्ही करणं. या एक्झामला अपिअर होण्याआधी तुम्ही ॲडव्होकेट बनणं मस्ट आहे. तर पहिले डॉक्युमेंट आहे ॲडव्होकेट ID कार्ड, जे स्टेट बार काउन्सिलने तुम्हाला इश्यू केलेलं असतं. इनरोलमेंट सर्टिफिकेट जे आहे, म्हणजे ID कार्ड आणि इनरोलमेंट सर्टिफिकेट तुम्हाला आलंच असणार, तुमची इनरोलमेंट प्रोसिजर कंप्लीट झाली आहे त्यामुळं. स्कॅन केलेला तुमचा फोटो, सिग्नेचर, तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तसं कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे. आणि डिझॅबिलिटीचा जर तुम्हाला काही बेनिफिट घ्यायचा असेल तर डिझॅबिलिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे, ते अपलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर हिअर जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे आणि सेव्ह करायची आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होईल तुमच्या मोबाईल नंबरवर आणि किंवा तो ईमेल ID वर तो पाठवला जाईल. त्यानंतर बाकीचे तुम्ही डिटेल्स तिथे केअरफुली फिल करायचे, जसं की इनरोलमेंट नंबर, स्टेट कोड वगैरे वगैरे इतर ज्या गोष्टी आहेत. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला चेक करायचा आहे रजिस्ट्रेशन नंबरसाठी आणि पासवर्डसाठी. तुमचा जो ईमेल ID आहे तुम्ही त्या ठिकाणी दिलेला, आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन हिअरमध्ये परत एकदा लॉग इन केल्याच्या नंतर लॉग इनच्या पेजवर आल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड आहे तो टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचा आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचे डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील.
त्यानंतर तुम्हाला प्रिंट चालान बटनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट चालानवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चालानची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि एनी ब्रँच आहे SBIची तिथे जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर 24 तासाच्या नंतर जे आहे ते तुम्हाला त्याचं जे पेमेंट करायचं आहे त्या ब्रँचला जाऊन ती कॉपी घेऊन जायची प्रिंटआउट घेऊन SBIच्या कोणत्याही ब्रँचला आणि ते पेमेंट तुम्ही तिथं ते करायचं आहे. त्यानंतर पेमेंट केल्यानंतर ते जे कॉपी आहे चालानची जी स्टुडंट कॉपी आहे ती तुमच्याकडे ठेवायची आहे. त्यामुळे तुम्हाला डिटेल माहिती असेल आणि सेम रजिस्ट्रेशन आणि जो पासवर्ड आहे तो टाकून पेमेंट झाल्याच्यानंतर 24 तासानंतर तुम्हाला परत तिथं लॉग इन करायचं आहे आणि ते जे चालान आहे ते अपलोड करायचं आहे. त्या ठिकाणी अपलोड चालान आणि डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तिथे ते अपलोड करायचं आहे तुम्हाला. अपलोड केल्याच्यानंतर जर्नल नंबर, ब्रँच कोड, डेट ऑफ चालान हे इत्यादी गोष्टी तुम्हाला तिथं टाकायच्या आहेत आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट घ्यायची आहे तुमच्या रेफरन्ससाठी आणि ते सगळं झाल्यानंतर तुमचा जे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला बघता येईल कशा पद्धतीने तो अपीअर होतो. आणि यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला ईमेल देखील तुम्ही तो करू शकता. aib.bci@gmail.com हा जो ऑफिशियल जो ID ईमेल ॲड्रेस आहे यावर तुम्हाला हे करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि कुठल्याही प्रकारची हार्ड कॉपी जी आहे ॲप्लिकेशनची किंवा डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑफिसला पाठवायचे नाही आहेत. सगळे ऑनलाईनच प्रोसिजर आहे. केअरफुली ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या वेबसाईटला भेट देऊन लेफ्टच्या कॉलममध्ये सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन आहेत, PDF आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि केअरफुली इन्स्ट्रक्शन वाचायचे आहे. त्यानंतर आपण आता सगळं जे इंटायर प्रोसिजर जी होती त्याबद्दल आता माहिती घेतलेली आहे आणि लवकरच पुढची जी एक्झाम आहे ती होईल. त्यामुळं जरी या एक्झामला तुम्ही फॉर्म भरू शकला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. हे जे 19 ॲक्ट आहेत त्याचे बेरॅक्ट तुम्ही परचेस करायचे आहेत. कदाचित हा सिलेबस चेंज पण होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही वेळोवेळी ऑल इंडिया बार एक्झामिनेशनची वेबसाईटला व्हिजिट करणं आवश्यक आहे. अपडेटेड माहिती घेणं आवश्यक आहे. आणि मी जो टेलिग्राम ग्रुप बनवला आहे ज्युडिशियल सर्व्हिस ॲस्पारंट तो तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला मी त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर शेअर करणार आहे विथ ॲन्सर आणि या ज्या PDF आहेत सिलेबस, इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स आणि हाऊ टू अप्लाय ऑनलाईन या ज्या PDF आहेत या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. नंतर तुम्ही त्या डाउनलोड देखील करून घेऊ शकता. तर अशा रीतीने आपण इंटायर प्रोसेस पाहिली आहे EIB एक्झामिनेशनची. त्यानंतर मी माझ्या या चॅनलवर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन या एक्झामच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दलचा व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही पाहू शकता. तसेच एनरोलमेंटची प्रोसिजर काय असते लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याबद्दलचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो देखील माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच फ्युचरमध्ये या लीगल टॉपिकवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळं तुम्हाला त्याचे जे नोटिफिकेशन आहेत माझ्या नवीन व्हिडिओचे ते तुम्हाला पाहायला मिळतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. ऑल द बेस्ट. धन्यवाद.